आजकाल सगळीकडे चर्चेचा विषय. मला ना त्यातलं जास्त काही माहित नाहीये, पण जरा कुतूहल म्हणून E20चा विषय तर तुम्हाला माहीतच असेल. आता पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल जाणार. मग पेट्रोलचे भाव कमी व्हायला पाहिजे, पण पेट्रोलचे भाव तर जैसे थे. मग हे इथेनॉल स्वस्त असून सुद्धा पेट्रोलमध्ये टाकतात. मग पेट्रोल स्वस्त न करता ज्या भावाला आहे त्याच भावाला विकत आहे. तर यात फायदा कुणाचा आहे? सर्वसामान्य जनतेचा की सरकारचा? आणि मग सरकार या पैशाचं करणार काय? परत इथेनॉल घेणार आणि परत पेट्रोलमध्ये टाकणार. पण नुकसान मग कुणाचं? सरकारचं की सर्वसामान्य जनतेचं? नाही नाही नाही, काही पण नाही नाही, आपण मतं दिली आहेत, आपण निवडून दिलेलं आहे, आपलं नुकसान कसं करणार? विश्वास. खरं हा विश्वासघात करतो की विश्वास ठेवतो? सांभाळून हो नाही तर काय.